आज मध्यरात्री चक्रीवादळ निर्माण होणार असल्यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिला। आज मध्यरात्री भीषण वादळ थेट महाराष्ट्रावरती धडकणार आहे। जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र गाढ झोपेत असेल तेव्हा समुद्रातून महाकाय संकट निर्माण होत आहे। ताशी 120 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वारे आणि मुसळधार पाऊस समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटांना 15 फुटाच्या वर घेऊन जाईल। पुढच्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रासाठी अत्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। विशेषतः 8 जिल्ह्यांमध्ये मोठं संकट आहे। हवामान खात्याने मध्यरात्री जेव्हा वादळ किनाऱ्यावरती धडकेल तेव्हा सतर्कतेचा इशारा दिला। अरबी समुद्रामध्ये एक महाकाय नैसर्गिक संकटाचा जन्म झालाय। अरबी समुद्रातील तापमान आणि हवेच्या दाबामध्ये झालेल्या बदलामुळे समुद्राच्या मध्यभागी एक भयानक शक्तिशाली सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आणि यामुळे समुद्राच्या पाण्यावरून फिरताना हे चक्र आजूबाजूची बाष्पयुक्त हवा स्वतःमध्ये ओढून घेईल आणि क्षणाक्षणाला ते अधिक विनाशकारी रूप धारण करणार आहे। हवामान खात्याच्या उपग्रहांनी पाठवलेल्या ताज्या फोटोजनुसार स्पष्ट दाखवत आहे की हे प्रचंड मोठे हवेचे चक्र आता अत्यंत तीव्र चक्रीवादळामध्ये रूपांतरित झाले असून ते वेगाने महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे सरकत आहेत। सर्वात भीतीदायक बाब म्हणजे हे चक्रीवादळ आज मध्यरात्रीच्या सुमारास जमिनीवरती धडकणार आहे। जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र गाढ झोपेत असेल तेव्हा समुद्रातून येणारे हे संकट ताशी 100 ते 120 किलोमीटरच्या वेगाने झेप घेईल। आज मध्यरात्री विजांचा तीव्र कडकडाट होणार आणि मुसळधार पाऊस बरसणार आहे। हवामान तज्ञांच्या मते हे सायक्लोनिक सर्क्युलेशन समुद्रात जितका जास्त वेळ घालवतील तितकी पावसाची क्षमता आणि वाऱ्याचा तांडव वाढणार आहे। वाऱ्याची दिशा सध्या थेट उत्तर पूर्व म्हणजेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेने आहे। वाऱ्याचा दाब आणि गती एवढी प्रचंड आहे की जमिनीवर धडकण्याआधीच किनारपट्टीच्या भागामध्ये सोसाट्याचे वारे सुरू होतील। आज मध्यरात्रीच्या सुमारास सायक्लोनिक सर्क्युलेशन पूर्ण ताकदीने किनाऱ्यावरती आढळणार आहेत तेव्हा जमिनीवरील वातावरणामध्ये मोठा गोंधळ निर्माण होईल। त्यामुळेच हवामान खात्याने 8 जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा जारी केला। नागरिकांनो, समुद्रामध्ये जेव्हा प्रचंड उष्णता निर्माण होते तेव्हा त्या भागातील हवा तापून वर जाते आणि तिथे हवेचा प्रचंड कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि या कमी दाबाच्या पोकळीला भरण्यासाठी सभोवतालची थंड आणि बाष्पयुक्त हवा बाजूने प्रचंड वेगाने केंद्रबिंदू कडे धाव घेऊ लागते। यातूनच हवेचा एक प्रचंड मोठा भोवरा तयार होतो ज्याला सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हटलं जातं। सध्या अरबी समुद्रामध्ये अगदी हेच घडतंय। हे सर्क्युलेशन समुद्रातील अथांग बाष्प सोसत स्वतःची ताकद प्रति तास वाढवत आहेत। जसं हे चक्र किनारपट्टीच्या जवळ येत आहे तसंच वाऱ्याच्या दिशेमध्ये बदल होत आहे। समुद्राच्या पृष्ठभागावरती सध्या 70 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत, परंतु जसं हे वादळ जमिनीच्या निकट येईल तसा वाऱ्याचा वेग हा कमालीचा वाढणार आहे। हवामान खात्याच्या ट्रेकिंगनुसार या चक्रीवादळाची पहिली थेट धडक ही महाराष्ट्राच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या किनारपट्टी जिल्ह्यांना बसणार आहे। आज रात्री सर्वात आधी हे चक्रीवादळाचं केंद्र बनतील ते 2 जिल्हे किनारपट्टी भागामधील असणार आहेत। त्यामुळे सर्वात आधी वाऱ्याचा प्रचंड हिंसक वेग या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळेल। सुरुवातीला ताशी 70 ते 80 किमी वेग असेल, परंतु मध्यरात्री 1 ते 2 च्या दरम्यान तो अचानक 120 किलोमीटरच्या वर जाऊ शकतो। तसेच या वाऱ्यामुळे समुद्रामध्ये 15 ते 20 किलोमीटर उंच लाटा उसळतील। या चक्रीवादळामुळे वातावरणामध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण होईल। पावसासोबतच अत्यंत विजांचा कडकडाट होईल। विजांच्या कडकडाटासोबत धो-धो पाऊस बरसणार आहे आणि हा पाऊस नेहमीच्या पावसासारखा नसणार आहे, तर सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे समुद्रातून ओढून आणलेले बाष्प आकाशात काळे कुट्ट ढगाचे रूप धारण करतील। त्यामुळे आज मध्यरात्री ढग महाराष्ट्राच्या नकाशावरती तुटून पडतील तेव्हा न थांबणारा सलग आणि मुसळधार पाऊस सुरू होईल। हवामान खात्याने काही ठिकाणी अतिवृष्टी म्हणजेच तब्बल 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाचा इशारा दिलाय। धो-धो कोसळणाऱ्या या पावसामुळे अवघ्या 2 ते 3 तासामध्ये सकल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। नदी, नाले आणि ओढे यामध्ये पाणीपातळीमध्ये वाढ होईल। या महासंकटाच्या पार्श्वभूमीवरतीच राज्याच्या हवामान खात्याने 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पूर्णपणे थांबला होता। कडक ऊन आणि शांत वातावरणामुळे प्रत्येकाला वाटलं होतं की पावसाने आता विश्रांती घेतली, पण मित्रांनो, हवामान खात्याने नुकताच इशारा जारी केलाय। दुपारी जरी वातावरण शांत दिसलं तरी सुद्धा आज मध्यरात्री समुद्रातून येणारं चक्रीवादळ थेट महाराष्ट्रावरती धडकणार आहे।
हवामान खात्याच्या सॅटेलाइट फोटोनुसार हे वादळ नेमकं कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे सरकत आहे हे देखील सांगण्यात आले। समुद्रात अचानक कोणत्या भौगोलिक हवामानाच्या घडामोडीमुळे पाऊस अचानक थांबला आणि आता भयानक वादळी रूपांतरित होत आहे हे देखील सांगण्यात आले। नागरिकांनो, शास्त्रीयदृष्ट्या पाहायला गेलं तर अरबी समुद्राच्या मध्यवर्ती भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान काही दिवसांमध्ये सामान्य तापमानापेक्षा तब्बल 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढलं होतं। जेव्हा समुद्राच्या पाण्याचं तापमान 26 अंश सेल्सिअसच्या वर जातं तेव्हा समुद्राच्या पृष्ठभागावरती प्रचंड प्रमाणात बाष्पीभवन सुरू होतं। याच बाष्पीभवनामुळे समुद्राच्या पृष्ठभागावरती अति कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि त्यामुळे पोकळी निर्माण झाली आहे। सभोवतालची थंड हवा ती भरून काढण्यासाठी धाव घेत आहे। पृथ्वीच्या सभोवती फिरण्याच्या गतीमुळे हवा सरळ न जाता चक्राकार म्हणजेच भोवऱ्यासारखी गोल फिरू लागली आहे। यालाच हवामान शास्त्रामध्ये सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशन्स म्हणतात। हवामान खात्याच्या डेटानुसार हे चक्रीवादळ दक्षिण पश्चिम अरबी समुद्रामध्ये निर्माण झाले, परंतु याचा वेग हा प्रथमतः मंद होता, परंतु समुद्रातील उष्णतेचा पुरवठा सतत सुरू राहिल्याने हे वादळाने आपली दिशा बदलली आणि हे वादळ आता वेगाने उत्तर पूर्व दिशेने म्हणजे थेट महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे। सध्या समुद्राच्या मध्यभागी जेव्हा हे वादळ फिरत आहे तेव्हा तिथे वाऱ्याचा वेग हा 130 ते 140 किलोमीटरच्या वेगाने वाहणार आहे। जसं हे वादळ महाराष्ट्राच्या जमिनीच्या जवळ येईल तसा वाऱ्याचा दाब किनारपट्टीवरील हवेवर पडू लागेल। जेव्हा समुद्रात चक्रीवादळ तयार होईल तेव्हा आजूबाजूला शेकडो किलोमीटर परिसरातील सर्व ओलावा ते स्वतःकडे ओढून घेईल। त्यामुळे जमिनीवरील भागामध्ये पाऊस काही काळासाठी पूर्णपणे थांबेल। आकाश उघडं दिसतंय आणि प्रचंड उकाडा आहे, त्यामुळे गेल्या 2 दिवसांमध्ये जो उकाडा आणि शांतता अनुभवला होती ती प्रत्यक्षात समुद्रातील वादळ बाष्प गोळा करत होती। त्यामुळे हे चक्रीवादळ पूर्णपणे बाष्पाने भरलेलं आहे। जेव्हा हे चक्रीवादळ आज मध्यरात्री महाराष्ट्राच्या जमिनीवरती धडकेल तेव्हा समुद्रावरून आणलेले अब्जावधी लिटर बाष्प ढगफुटी सदृश पावसाच्या रूपाने एकाच वेळी जमिनीवरती आदळणार आहेत। दुपारी जरी काही ठिकाणी ऊन किंवा ढगाळ वातावरण दिसलं किंवा संध्याकाळी पाऊस नसला तरी देखील मध्यरात्री तापमान खाली जाईल तेव्हा वादळी वाऱ्याचे ढग निर्माण होतील। पावसाचा वेग हा चक्रीवादळामध्ये 10 पटीने वाढणार आहे। आज मध्यरात्री अचानक धो-धो पाऊस आणि विजांचा प्रचंड कडकडाट निर्माण होणार आहे। अरबी समुद्रातून वेगाने येणाऱ्या चक्रीवादळाची पहिली धडक ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीला बसणार आहे। आज मध्यरात्री 12च्या सुमारास वादळाचं मुख्य केंद्र किनाऱ्यावरती धडकताच ताशी 110 ते 125 किलोमीटरच्या प्रचंड वेगाने वादळी वारा वाहण्यास सुरुवात होणार आहे। या सोसाट्याच्या वाऱ्यासोबतच ढगफुटी सदृश पाऊस बरसणार आहे। सिंधुदुर्ग सोबतच रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा या चक्रीवादळाचा फटका बसेल। मध्यरात्रीच्या सुमारास रत्नागिरीच्या आकाशामध्ये काळ्या कुट्ट ढगांची प्रचंड दाटी होईल आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा तांडव सुरू होईल। वाऱ्याचा ताशी वेग हा 100 ते 110 किमीचा असेल। न थांबणारा पाऊस यामुळेच गुहागर, राजापूर आणि रत्नागिरी शहरातील सकल भाग पूर्णपणे पाण्याखाली जाऊ शकतो। अतिवृष्टी होणार असल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ होईल। दक्षिण कोकणातून पुढे सरकणारं हे सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशन मध्यरात्री 1 ते 3च्या दरम्यान रायगड जिल्ह्यावर बरसेल। अलिबाग, श्रीवर्धन किनारपट्टीवरती 90 ते 100 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहतील। सोसाट्याच्या वाऱ्यासह आकाशातून पाण्याचे ढगच्या ढग खाली कोसळतील, ज्यामुळे सकल भागामध्ये प्रचंड पाणी साचून रायगड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला। महाड तालुक्यामध्ये मध्यरात्री अतिवृष्टीमुळे जोरदार पाऊस बरसेल। उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यासाठी सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। धो-धो बरसणारा पाऊस एकाच वेळी तांडव निर्माण करणार आहे। महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये या चक्रीवादळाचा थेट केंद्रबिंदू नसला तरी सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशनमुळे आज मध्यरात्री मुंबईमध्ये 1 नंतर 70 ते 90 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील। त्यासोबतच आकाशातून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल। कुर्ला, अंधेरी, सायन या भागामध्ये 2 ते 3 तासामध्ये पाणी साचू शकतं। मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यरात्री निसर्गाचा मोठा प्रहार पाहायला मिळणार आहे। ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली या शहरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास धुवाधार पाऊस कोसळणार आहे। वाऱ्याचा वेग हा ताशी 70 ते 80 किलोमीटर असेल। किनारपट्टीवरून हे चक्रीवादळ जेव्हा सह्याद्रीच्या पर्वतरांगा ओलांडून जमिनीच्या आत प्रवेश करेल तेव्हा पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः घाटमाथ्यावरती पाऊस येणार आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगांना धडकल्यामुळे बाष्पाने भरलेले ढग एकाच वेळी फुटतील आणि पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस निर्माण करतील। साताऱ्याच्या पश्चिम भाग म्हणजेच महाबळेश्वर आणि वाईमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला। त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ होऊ शकते। डोंगराळ भागामध्ये देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला।